गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही सोशल मीडिया ते वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्सवर नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लिंग यांनी मोदीजींना काही प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर मोदीजींनी का दिले नाही यावर आधारित अनेक व्हिडिओज बघितले असतील. तर काल इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील केमिस्ट्रीवर हजारो रील्स मीम्स बनले आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी स्वतः मेलोनी यांच्या सोबतचे त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. परंतु प्रश्न हा नाही की मोदींनी नॉर्वेच्या महिला पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर का दिले नाही, आणि प्रश्न हा सुद्धा नाही की मेलोनी आणि मोदींचे फोटो अचानक सोशल मीडियावर का व्हायरल झाले. खरा प्रश्न ज्याकडे मुख्य प्रवाहातील मीडिया कदाचित जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि तो अतिशय गंभीर आहे. खरा प्रश्न हा आहे की प्रधानमंत्री मोदी अचानक नॉर्वेला का गेले. तब्बल 43 वर्षांनंतर भारताचे प्रधानमंत्री नॉर्वे सारख्या एका छोट्या युरोपीय देशाच्या दौऱ्यावर का गेलेत, आणि या दौऱ्याच्या मागे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाचे काय कनेक्शन आहे. श्रीलंका, केनिया, इस्रायल ते थेट नॉर्वे. मोदींच्या परदेश दौऱ्यांनंतर अदानींना कंत्राटं कशी मिळतात, नॉर्वेने अदानींवर घातलेली बंदी आणि मोदींच्या दौऱ्यांनंतर बदललेले समीकरण काय आहे, हे सर्व आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा दौरा इतका महत्वाचा का आहे. भारताच्या इतिहासात तब्बल 43 वर्षांनंतर कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्याने नॉर्वेला भेट दिली आहे. यापूर्वी 1983 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हे नॉर्वेला गेल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही सरकारला नॉर्वेला जाण्याची इतकी मोठी गरज भासली नव्हती. मग अचानक 2026 मध्ये मोदीजींना नॉर्वेची आठवण का आली. नॉर्वे हा देश लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून खूप लहान आहे, परंतु आर्थिक आणि संसाधनांच्या दृष्टीने तो अत्यंत श्रीमंत आहे. विशेषतः ग्रीन एनर्जी, क्लीन टेक्नॉलॉजी आणि सागरी अर्थव्यवस्थेत अर्थात ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये नॉर्वे जगात आघाडीवर आहे. परंतु याच दौऱ्याला वादाचे ग्रहण लागण्याचे कारण ठरले याच वर्षाच्या सुरुवातीला घडलेली एक मोठी घटना. फेब्रुवारी 2026 मध्ये नॉर्वेच्या एका सरकारी आणि जागतिक पातळीवर अत्यंत प्रभावशील असणाऱ्या पेन्शन फंडाने, ज्याला नॉर्वे सॉव्हरेन वेल्थ फंड असे म्हटले जाते, त्यांनी अदानी समूहाबाबत एक अत्यंत मोठा निर्णय घेतला होता. 1950च्या दशकात अमेरिकेत जेव्हा जनरल मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ चार्ल्स विलियम्स यांची संरक्षण सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, तेव्हा त्यांनी असे म्हटले होते की या नामांकनामध्ये म्हणजे नॉमिनेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाही, कारण त्यांच्या मते जे आपल्या देशाच्या हितासाठी महत्वाचे आहे तेच जनरल मोटर्ससाठीही हिताचे आहे आणि या उलटही. त्यामुळे असेच धोरण भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेही अवलंबले आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. जे अदानींच्या फायद्याचे तेच देशाच्या फायद्याचे. फेब्रुवारी 2026 मध्ये नॉर्वेच्या 1.6 ट्रिलियन डॉलर्सच्या सरकारी पेन्शन फंडाने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक पूर्णपणे काढून घेण्याची घोषणा केली आणि भविष्यात गुंतवणूक करण्यास मज्जाव केला. आता तुम्ही विचाराल की नॉर्वेने असे का केले. याचं कारण होतं पर्यावरणीय आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे नियम. नॉर्वेच्या फंड कमिटीने आरोप केला होता की अदानी समूहाचे काही प्रकल्प, विशेषतः ऑस्ट्रेलियातील कोळसा खाण प्रकल्प आणि भारतातील काही वीज प्रकल्प हे जागतिक पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करतात. तसेच हिंडनबर्गच्या अहवालानंतर निर्माण झालेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांमुळे नॉर्वेच्या या सरकारी संस्थेने अदानी समूहाला ब्लॅकलिस्ट सारख्या स्थितीत आणून ठेवले होते. अदानी समूहासारख्या जागतिक स्तरावर विस्तार करू पाहणाऱ्या कॉर्पोरेट जायंटसाठी हा खूप मोठा आंतरराष्ट्रीय धक्का होता, कारण जेव्हा युरोपमधील एखादा मोठा सरकारी फंड तुमच्यावर बंदी घालतो तेव्हा जगातील इतर गुंतवणूकदारही तुमच्याकडे संशयाने पाहू लागतात. आणि बरोबर याच घटनेच्या काही महिन्यानंतर प्रधानमंत्री मोदींचा नॉर्वे दौरा अधिकृत होतो. विरोधी पक्ष आणि काही स्वतंत्र पत्रकारांचा थेट असा आरोप आहे की प्रधानमंत्री मोदींनी स्वतःला नॉर्वेत जाऊन अदानी समूहासाठी तिथे रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. जो पेन्शन फंड अदानींवर नाराज होता त्याला शांत करण्यासाठी आणि अदानींच्या कंपन्यांना युरोपमध्ये पुन्हा पाय रोवता यावेत यासाठीच हा 43 वर्षांनंतरचा दौरा आखण्यात आला, असा थेट आरोप आता केला जात आहे. आता काही लोक म्हणतील की हा तर निव्वळ योगायोग देखील असू शकतो. प्रधानमंत्री मोदी देशाच्या हितासाठी गेले असतील, यात अदानींचा काय संबंध.
परंतु हा आरोप करणाऱ्यांकडे एक भक्कम युक्तिवाद आहे. तो युक्तिवाद म्हणजे द मोदी अदानी फॉरेन पॅटर्न. गेल्या काही वर्षातील इतिहास पाहिला तर मोदी ज्या ज्या देशात जातात किंवा ज्या ज्या देशांसोबत भारताचे संबंध सुधारतात त्याच्या पाठोपाठ अदानींच्या कंपन्यांना तिथले सर्वात मोठे आणि महत्वाचे प्रोजेक्ट्स मिळतात. हे आपण काही उदाहरणांनी पाहूया. श्रीलंकेतील मन्नार येथील विंड पॉवर प्रोजेक्ट्स आणि कोलंबो पोर्टचा वेस्ट कंटेनर टर्मिनल प्रकल्प अदानी समूहाला मिळाला. श्रीलंकेच्या संसदेच्या एका समितीसमोर तिथल्या वीज मंडळाच्या प्रमुखांनी अधिकृतपणे वक्तव्य केले होते की प्रधानमंत्री मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर हा प्रकल्प अदानींना देण्यासाठी दबाव आणला होता. जरी नंतर त्यांनी हे वक्तव्य मागे घेतले तरी यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली होती. अलीकडच्या काळात केनियामधील सर्वात मोठे विमानतळ नायरोबी JKIA विमानतळ याच्या आधुनिकीकरणाचे आणि व्यवस्थापनाचे कंत्राट अदानी समूहाला देण्याची तयारी झाली. यावरून केनियामध्ये तिथल्या जनतेने आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले. तिथेही हाच प्रश्न विचारला गेला की अचानक भारतीय कंपनीला हे कंत्राट कसे मिळाले. इस्रायल आणि भारताचे संबंध मोदी सरकारच्या काळात सर्वोच्च पातळीवर पोहोचले आणि त्याचे फलित काय झाले तर इस्रायलमधील धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेले हायफा बंदर्स अब्जावधी डॉलर्स खर्च करून अदानी समूहाने खरेदी केले. श्रीलंका, केनिया, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश या सर्व देशांमध्ये एकच पॅटर्न पाहायला मिळतो. आधी भारताचे राजनैतिक संबंध किंवा प्रधानमंत्र्यांचे दौरे होतात आणि नंतर तिथे अदानींच्या बिझनेस साम्राज्याचा विस्तार होतो. यामुळेच आता नॉर्वे दौऱ्याकडेही याच चष्म्यातून पाहिले जात आहे. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. केवळ आरोपांवरून आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. या दौऱ्याची दुसरी आणि अधिकृत बाजू काय आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते नॉर्वेचा हा दौरा केवळ कोणत्याही एका उद्योगपतीसाठी नव्हता. भारत आणि युरोपीय देशांमधील व्यापार संबंध मजबूत करणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. भारताला 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठायचे आहे. नॉर्वेकडे ग्रीन हायड्रोजन, विंड एनर्जी आणि कार्बन कॅप्चर करण्याचे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. भारताला या तंत्रज्ञानाची गरज आहे. भारताने नुकताच युरोपीय देशांच्या समूहाशी एक मोठा करार केला आहे ज्यामध्ये नॉर्वेचा वाटा मोठा आहे. या करारानुसार भारतात पुढील 15 वर्षात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. तर जागतिक हवामान बदलाच्या दृष्टीने आर्टिक प्रदेश अत्यंत महत्वाचा आणि नॉर्वे तिथे महत्वाची भूमिका बजावतो. भारताच्या वैज्ञानिक संशोधनासाठी नॉर्वेची साथ आवश्यक आहे. त्यामुळे सरकार समर्थकांचे आणि अनेक आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे की भारतासारख्या महासत्तेच्या प्रधानमंत्र्यांचा दौरा हा केवळ एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी मर्यादित करणे म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अपमान करण्यासारखे आहे. अदानी किंवा इतर कोणत्याही भारतीय कंपनीला जर तिथे व्यवसाय करायचा असेल तर तो देशाच्या आर्थिक धोरणाचा एक भाग असू शकतो, मुख्य हेतू नाही. एकीकडे इतिहास आणि ठोस उदाहरणे आहेत जी दाखवतात की मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा फायदा भारतीय कॉर्पोरेट्सना आणि विशेषतः अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात झाला आहे. जेव्हा एखादा देश अब्जावधी डॉलरच्या फंडातून अदानींना बाहेर काढतो आणि त्यानंतर देशाचे प्रधानमंत्री तिथे जातात तेव्हा संशयाची सुई निर्माण होणे स्वाभाविक आहे. लोकशाहीत सरकारला असे प्रश्न विचारले देखील पाहिजेत. आता प्रश्न उरतो या दौऱ्याचा खरा विजेता कोण, भारत देश की गौतम अदानी? हे येणारा काळच ठरवेल. जेव्हा नॉर्वेच्या पेन्शन फंडाची पुढची घोषणा येईल किंवा नॉर्वेमधील ऊर्जा प्रकल्पांची कंत्राट कोणाला मिळतात हे समोर येईल तेव्हा चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष ठेवून राहूया.